राहुल देवटे आणि दशरथ देवटे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, या गावचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, प्रचंड सभा, या ठिकाणी उपस्थित सर्व वागोंडा गावचे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे आज वागोंडा गावचे सरपंच यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श सरपंच या पुरस्काराने या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांचेही मनापासून अभिनंदन. गावखेड्यामध्ये काम करत असताना सर्वात महत्वाची कामधेनू समजली जाणारी ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतचा सन्मान राज्याच्या ठिकाणी होतो, म्हणजे या संपूर्ण ग्रामस्थांचा त्या ठिकाणी सन्मान आपल्या सरपंचाच्या माध्यमातून झाला. त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. तसेच आज आपल्या गावामधील भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थानं या गाव खेड्याची, शहरांची आणि खऱ्या अर्थानं या भारत मातेची ज्यांच्या हातात सुरक्षता असते, अशा या जवानांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं, त्याबद्दल मी या गावाचा ऋण व्यक्त करतो. आणि सैनिकी पेशेमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं गावातला किसान रात्री 12 वाजता खांद्यावर खोरं घेऊन बारा देत असतो आणि त्याच पद्धतीने देशाचा जवान हा सीमेवरती रात्री 12 वाजता आपल्या हातातली बंदूक घेऊन खांद्यावर ठेवून त्या ठिकाणी देशाची सुरक्षता करत असतो. तर खऱ्या अर्थानं जी आपण घोषणा देतो की जय जवान जय किसान, ही जय जवान जय किसान जोपर्यंत घोषणा आपण देत राहू आणि जोपर्यंत गावखेड्यातला शेतकरी आणि हा सैनिक या देशामध्ये जिवंत राहील, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण सुरक्षित राहू याची खात्री आज या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं मला वाटते. राहुल आणि दशरथच्या बाबतीत त्यांचे वर्गमित्र आदरणीय इंगळे सरांनी आपल्याला बऱ्याचशा लपलेल्या गोष्टी त्यांनी आज आपल्या समोर सगळ्यांच्या आणल्या. खरंच मी पाहतो माझे वडील बंधू अमोल शेठ यांचे मित्र हे दोघं आहेत, याचा अभिमान या ठिकाणी मला वाटतो. कारण तुमच्या सारखे मित्र आमच्या बंधूंना भेटले आणि आमच्या बंधूंचं मार्गदर्शन खऱ्या अर्थाने मला भेटलं, म्हणून मी घडलो. त्याच्यामुळं मी तुमचे आभार या ठिकाणी मानतोय. देश सेवेत काम करत असताना अनेक अडचणी त्या ठिकाणी असतात. 6-6 महिने घरच्यांशी संपर्क होत नाही, नातेवाईकांशी संपर्क होत नाही, याची खंत कुठंतरी मनामध्ये असते. पण देशाच्या सुरक्षतेला प्रथम प्राधान्य देण्याचं काम सैनिकांच्या माध्यमातून होतं. हे फक्त भारत देशाचे सैनिकच करू शकतात याची खात्री या ठिकाणी या वर्दीकडे पाहून आज प्रामाणिकपणे आपल्याला वाटते. आणि ती खात्री खऱ्या अर्थानं हे देशभक्तच जिवंत ठेवू शकतात, ही देखील खात्री आज मनामध्ये वाटते. त्याचप्रमाणे गावगाड्यामध्ये काम करत असताना आपल्या गावाचा गाडा व विकासाचा जगन्नाथाचा रथ ओढत असताना खऱ्या अर्थानं जी जबाबदारी ग्रामपंचायतची असते, त्या ग्रामपंचायतची जबाबदारी खऱ्या अर्थानं तुमच्या सरपंचांनी त्यांच्या सर्व टीमनी 3 वर्षापासून या ठिकाणी पार पाडण्याचं काम केलं आहे. आमूलाग्र बदल या वागोंडे गावामध्ये आज 3 वर्षानंतर आणि तिथून मागे देखील जेवढे सरपंच उपसरपंच झाले त्यांनी त्यांच्या काळात विकास काम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. तिथून पुढे आज आमचे संदीप भाऊ असतील, आमचा दत्ता असेल, आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी रवेश आहे, या सर्वांच्या माध्यमातून हा ग्रामपंचायतचा विकासाचा रथ अहोरात्र या ठिकाणी चालू आहे. आणि नशिबाने खऱ्या अर्थानं आपण आपल्या भागाला नशिबान का म्हणतो की सुभाष MIDC सारख्या MIDC कंपन्या या ठिकाणी लाभल्या, त्याच्या माध्यमातून देखील विकास काम प्रगती पथावर होत आहे. कारण MIDC आल्यामुळं आपल्या भागातील लोकांची ये जा वाढली. त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट असेल, काही कामगार असतील, त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय असेल, या सगळ्यांमध्ये भर पडण्याचं काम MIDCच्या माध्यमातून आपल्या भागाला झालं. मी महाराष्ट्र शासनाचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आभार मानतो की आपल्या छोट्याशा या गावामध्ये आणि आपल्या परिसराला एवढी मोठी MIDCची
या ठिकाणी उभी करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि गावामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आज येतात. मी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून काम केलं. सुपासारखं मोठं गाव आपल्या परिसराला लाभलं आहे. त्या ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी आल्या, पण आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच असतील, माझे सर्व सहकारी असतील, आणि सगळ्यात मोठं ज्या वेळेस गावाचा विकास होत असतो त्या विकासामध्ये ग्रामपंचायतची जेवढी भूमिका सक्षम असते त्याच्या दुपटीची भूमिका ही ग्रामस्थांची सक्षम पाहिजे. त्यावेळेसच खऱ्या अर्थाने या गावाचा विकास होत असतो. त्याच्यामुळं आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सरपंच उपसरपंच असतील यांनी गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केला. त्याला तुम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्या एक आमूलाग्र बदल या ठिकाणी आपल्याला गावामध्ये दिसतोय. देशसेवेच्या व्रतामध्ये आपण मला वाटतं जवळजवळ 20 वर्ष सर्व्हिस करून या ठिकाणी गावामध्ये आपण आलात. आपण देखील आता रिटायर म्हणून ही भूमिका न ठेवता जसं देशसेवेसाठी आपण काम अहोरात्र त्या सीमेवरती केलं, तशाच गावाच्या विकासात देखील आमच्या सर्व मित्रांना सहकार्य करून आपण मार्गदर्शन करण्याची भूमिका खऱ्या अर्थानं घ्यावी. कारण सैनिक म्हटलं की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड माणूस, त्यांनी सांगायचं. जर गावामध्ये कोणी ऐकलं नाही तर जशी आर्मी मध्ये तुमची तडफदार भूमिका होती तीच भूमिका तुम्ही या सर्वांसमोर मांडण्याचं काम इथून पुढे तुमच्या माध्यमातून करा. आणि असंच गावाचा विकास पुढे होत जावं अशी परमेश्वराला मी प्रार्थना करतो. आपण आपलं भावी वाटचालीचं आयुष्य हे सुखाचं, समाधानाचं, यशाचं जावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. मी व्यक्तिशः माझ्या कुटुंबियाच्या वतीने, तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने, सुपा गावचे सरपंच उपसरपंच, माझे सर्व सहकारी सदस्यांच्या वतीने, सुपा ग्रामस्थांच्या वतीने आणि नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्याही वतीने तुम्हाला सर्वांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपलं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं जावं अशा शुभेच्छा मी पुन्हा एकदा देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान या ठिकाणी केला आणि आवर्जून आठवणीने सरांनी काही आठवणी सांगितल्या त्याबद्दलही त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.